आता बातमी जळगावमधल्या जामनेरमधून आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतिभा झालटे आणि काँग्रेसच्या रुपाली ललमाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे साधना महाजनांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। स्वतः साधनाताई आपल्यासोबत ताई, काय पहिली प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी? सर्वप्रथम मी जामनेर शहरवासियांचे आभार मानते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीशजी महाजन यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि आज बिनविरोध निवडून आले, त्याबद्दल खूप आनंद आहे। ताई, दुसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळालेली होती, उमेदवारी मिळेल पुन्हा एकदा आपण निवडून येऊ असं वाटलं होतं? नाही, असं काही नव्हतं वाटत, पण ते अचानक रिझर्वेशन निघालं। रिझर्वेशन पत्त्यावर पडलं? ते सगळ्यांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती। मग नक्कीच ते नेतृत्व आमच्याकडे आहे, खंबीर नेतृत्व आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे, सगळे मेहनती कार्यकर्ते आहेत। सर्वप्रथम शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं केलं आहे आम्ही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं आहे, आता नियोजित आमचं अहिल्याबाई होळकरांचं स्मारक आहे, महात्मा ज्योतिबा फुले, शहरात पाणी, रस्ते, सगळ्या गोष्टी सुविधा आहेत। चंद्रशेखर नेबे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।